नमस्कार, मी निकिता द सिक्रेट परी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण चमचमीत पुरी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर मग पुरी भाजी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे। तर त्याकरता इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। यानंतर आता आपल्याला कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। तेल छान गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया। त्याचबरोबर 5 ते 6 कढीपत्त्याची पाने यामध्ये टाकून घेऊया। यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। तर या भाजीमध्ये आलं लसणाची पेस्ट थोडीशी जास्त घालावी, यामुळे या भाजीला खूप छान चव येते। आलं लसणाची पेस्ट छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। तर येथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता कांदा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। तर येथे मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेले आहेत। इथे आपल्याला टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मऊ शिजलेला आहे। आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि हे मसाले करपू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे मसाले छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया। आता तुम्ही बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे हाताने थोडेसे क्रश करून बटाटे यामध्ये टाकून घेऊया। आणि आता हे बटाटे यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि आता बटाटे छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी साधारण 1.5 ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। जर तुम्हाला रस्सा जास्तच पातळ वाटत असेल तर यामधील काही बटाटे अशा प्रकारे क्रश करून घ्यायचे आहे। आणि यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर यावर टाकून घेऊया आणि यानंतर लो फ्लेमवर या भाजीला छान उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे मी लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे। आता गॅस बंद करून यावर झाकण ठेवून देऊया। यानंतर आता आपल्याला पुऱ्या तयार करायच्या आहेत। तर त्याकरता इथे मी 2 कप गव्हाचे पीठ एका परातीमध्ये टाकून घेतलेले आहे। यानंतर आता आपल्याला यामध्ये 2 चमचे रवा टाकून घ्यायचा आहे। यानंतर पुरी छान खुसखुशीत व्हावी आणि जास्त वेळ टम्म फुगलेली राहावी म्हणून यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। यानंतर पुरीला रंग छान यावा म्हणून यामध्ये अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे। आपल्याला ही पुऱ्यांची कणिक घट्ट भिजवायची आहे, कारण कणिक पातळ झाली तर पुऱ्या तेलकट होतात। तर इथे आपली कणिक मळून झालेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे इथे मी घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे। आता ही कणिक आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायची आहे।
आता पीठ थोडंसं मुरल्यानंतर आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे इथे मी एक उंडा घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि याच्या अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे एका वेळेला साधारण 5 ते 6 पुऱ्या लाटून घ्या, म्हणजे तळायला सोपं जाईल. तर अशा प्रकारे इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला पुऱ्या तळायच्या आहेत. तर तेल छान कडकडीत गरम झालेले आहे. आता यामध्ये पुरी टाकून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पुरी छान मस्त टम्म फुगलेली आहे. आता आपण हिला पलटून घेऊया. तर अशाच प्रकारे आता आपल्याला बाकीच्या पुऱ्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे इथे आपली चमचमीत पुरी भाजी तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.